नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं जोशी फार्ममध्ये। आज मी तुम्हाला घेऊन चालले एका भन्नाट ठिकाणी, म्हणजे माझ्या स्वतःच्या फार्म हाऊसवर, निसर्गाच्या कुशीत, डोंगराच्या सानिध्यात। चला बघूया आज इथे काय काय गंमत आहे। ही बघा, ही जागा किती सुंदर आहे ना। चारही बाजूंनी हिरवीगार झाडं, समोर डोंगर आणि ही शांतता शहरातल्या गर्दीपासून लांब, अगदी मन प्रसन्न करणारी जागा आहे। चला आधी एक मस्त फेरफटका मारूया, बघूया आम्ही इथे काय काय लावले ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। समोर मस्त डोंगर दिसत आहे, तिथं तुम्हाला दिसत आहे ही रताळ्याची रोपं तयार केलेली आहेत। थोड्या दिवसांनी रताळे देखील लावणार आहे। इथे आम्ही आलं, लसूण, त्यानंतर हळद लावलेली आहे। मस्त असं फूल लागलेलं आहे। इथे तुम्हाला दिसत आहे शेणखत हे झाडांसाठी चांगलं आहे। समोर दिसत आहे आंब्याचं झाड, मोठं आंब्याचं झाड आहे, त्याला सुद्धा यावर्षी कैऱ्या छान लागल्या होत्या। समोर दिसत आहे इथे वॉटर ॲपलचं झाड आहे, त्याला सुद्धा यावर्षी मला वाटतं एक 5-6 वॉटर ॲपल लागले असतील। यावर्षीपासून त्यालाही फळं लागत आहेत बरं का मंडळी। तेच तुम्हाला दाखवणार आहे, ही किती गंमत आहे। त्यानंतर इथे झाड आहे हे जांभळाचं, इथे आहे काजूचं, हे आहे नारळाचं झाड आहे। त्यानंतर आजूबाजूचा परिसर जर तुम्ही बघितलं तर किती सुंदर दिसत आहे। तसेच आम्ही इथे छोटी छोटी अजून आंब्याची रोपंसुद्धा लावलेली आहेत। ती आंब्याची रोपं अजून लहान आहेत, पण येत्या काही वर्षात ही झाडं मोठी होऊन घरचा गोड आंबा देखील देतील। आणि हे बघा, हे आम्ही काय केलेलं आहे, एक कडक उन्हापासून आम्ही हे हिरवं नेट लावलेलं आहे। हिरवी जी जाळी म्हणूयात आपण, ते लावलेलं आहे, कारण आपल्या छोट्या छोट्या रोपांना सावली देण्यासाठी आम्ही ती हिरवं असं कापड लावलेलं आहे। शेती म्हणजे नुसतं फळं खाणे किंवा रोपं लावणे नव्हे, तर त्याची काळजीसुद्धा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आम्ही इथे वेगवेगळी झाडं लावली आहेत, काही फळझाडं, काही सावली देणारंसुद्धा झाड आहे। एक स्वप्न आहे स्वतःच्या हातांनी उभी केलेली स्वयंपूर्ण अशी हिरवीगार जागा तयार करायची आहे। इथे तुम्हाला दिसत आहे मी आत्ताच म्हणले तुम्हाला की कलम केलेली झाडं आंब्याची लावलेली आहेत। समोर आपलं फार्म हाऊस दिसत आहे, आजूबाजूचा परिसर सुंदर दिसत आहे आणि नवीन रोपं लावत आहोत आम्ही अजूनही। समोर आता तुम्हाला मी दाखवणार आहे, इथं हे सुद्धा कलम केलेलं आंब्याचं झाड आहे। हे बरेचशा प्रजाती आम्ही कलम करून लावलेले आहेत। हे सुंदर असं फार्म हाऊस आहे तुम्हाला। आणि त्यानंतर हे आंब्याची झाडं आहेत, बघा किती मेहनत लागते सगळं उभं करायला, पण ही जेव्हा सगळी रोपं मोठी होऊन भरतील ना, तेव्हाचं समाधान काही औरच असेल। तुम्ही हे मस्त फार्म हाऊस दिसत आहे तुम्हाला। त्यानंतर पाठीमागे फार्म हाऊसच्या पाठीमागची जागा बघितली तर किती हिरवळ आहे। हे आपलं घर नाही आहे बरं का मंडळी, हे आपल्या बाजूचं ज्यांनी प्लॉट घेतला आहे त्यांचं आहे। इथे आम्ही वेलवर्गीय बिया लावलेल्या आहेत, रोपं नाही म्हणता येणार, पण बिया लावलेल्या आहेत। आता ते पाऊस बंद आहे त्यामुळं थोडंसं यायला उशीर होणार आहे। जेव्हा पाऊस पडला होता तेव्हाच आम्ही त्या बिया लावल्या होत्या। त्यामध्ये काकडी आहे, भोपळा आहे, दोडका आहे। त्यानंतर इथे बघा मांडव टाकलेला दिसत आहे, हे आपल्या फार्म हाऊसच्या मागची जागा आहे। त्यानंतर इथे तुम्ही लिंबाचं सुद्धा झाड दिसत आहे, छान असे लिंब देखील आलेली आहे छोटी छोटी। हे इथे आम्ही वेलवर्गीय केलेली आहेत, छोटीशी जागा आम्ही त्यामध्ये तो छोटासा प्लॉट तयार केलेला आहे। इथं लिंबाचं झाड आहे, हा आपला हे आवळ्याचं झाड आहे बघा मंडळी दिसत आहे। त्यानंतर हा आजूबाजूचा परिसर आहे, हे आपल्या घराच्या पाठीमागचा जो परिसर आहे त्या ठिकाणची जागा आहे। इथे तुम्हाला नारळाचं झाड दिसेल। त्यानंतर इथे हे चहामध्ये घालणारं जे काही आणि नवीन रोपं लावण्यासाठी सुद्धा खड्डे खणून तयार केलेले आहेत। शेतीमध्ये सगळ्यात आधी माती तयार करावी लागते, मगच खरी गंमत सुरू होते। प्रत्येक खड्डा म्हणजे एक नवीन आशा, उद्याचं एक नवीन झाड आहे। मला कमेंटमध्ये सांगा कोणती झाडं लावली पाहिजेत, तुम्ही मला सांगू शकाल। हा असा परिसर दिसत आहे आपला, मस्त असे भरपूर असे खड्डे घेतलेले आहेत आपल्या प्लॉटमध्ये। इथं पाणी पिण्यासाठी पक्ष्यांसाठी पाणी साचवलेलं आहे। आता तुम्हाला पुढे एक गंमत दिसेल, तर मला एक इथे सरडा दिसला आहे बघा, मी एकदम घाबरलेच सरड्याला बघून, आणि तो असा मस्त माझ्याकडेच बघत होता। त्यानंतर मी त्याला तिथेच, कारण ती त्याचीच जागा आहे त्यामुळे त्याला सांगितलं तू तिथेच थांब, मीच जाते, म्हणून मी अशी पुढे निघून आले।
समोर तुम्हाला दिसत आहे मचाण. आपण मचाणची पण एक मस्त असं हे घेऊया, आपण मचाणवर पण जाऊया, तिथून पण नजारा बघूया आपल्या फार्म हाऊसचा कसा दिसत आहे. त्यानंतर इथं लिंबाचं झाड आहे. हे लिंबाचं झाडसुद्धा खूप मोठं येतं आणि खूप सावलीसुद्धा देतं. त्यानंतर इथं असं छान असं गवत आलेलं आहे, हिरवंगार छान वाटत आहे, कारण आता पाऊस उघडलेला आहे. हे तुम्हाला दिसत असेल काजूचं झाड आहे. तर आपण ही अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. इथे काजूचं झाड आहे आणि शेवटी म्हणजे एक सरप्राईज आहे. आमच्या फार्म हाऊसजवळच हा सुंदर असा धबधबा आहे. इथे येऊन जरा पाय पाण्यात सोडले